उद्या श्रावण महिन्याचा पहिला शुक्रवार। श्रावणात येणाऱ्या शुक्रवारी जरा जिवंतिकाची म्हणजे जिवतीची पूजा केली जाते। ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते। जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा करण्यात येते। श्रावणात येणारा प्रत्येक शुक्रवार हा शिवासह जिवतीला समर्पित आहे। जिवतीला दिव्याच्या रूपात पाहिलं गेलं आहे। साधारणपणे फक्त जिवतीचं पूजन हे आषाढ अमावस्येच्या दिवशी केलं जातं। दिवा हा ज्ञानाचा अंधकार मिटवून प्रकाश पसरवण्याचा प्रतीक म्हणून पाहिला गेला आहे। यालाच वंशवृद्धीचं प्रतीकही मानलं गेलं आहे। त्यामुळे जिवतीचं पूजन केल्याने मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होतं असं म्हटलं गेलं आहे। जरा आणि जिवंतिका याचा एक अर्थ जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, अर्थात म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवणाऱ्या देवता म्हणून जरा जिवंतिका पूजन केलं जातं। जिवतीची प्रतिमा 4 देव एकत्र असणारी प्रतिमा आहे। यात सर्वात आधी नरसिंह, मग कृष्ण, त्यानंतर मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सर्वात शेवटी बुध आणि गुरु यांचा समावेश आहे। आता या क्रमाचं महत्त्व देखील आहे। या 4 देवतांना अशा क्रमाने पूजलं जातं म्हणजे प्रथम बालकाचं रक्षण करणारी देवता, दुसरी जन्मलेल्या बालकाचं रक्षण आणि त्यांना दीर्घायुष्य देणारी देवता, बालकांच्या रूपात भर घालणाऱ्या जरा जिवंतिका आणि त्यानंतर बालकांना प्रौढावस्थेत जाताना अहंकार किंवा उन्मत्तपणा येऊ नये म्हणून पूजले जाणारे बुध आणि गुरु। एका आईशिवाय आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे कोण ओळखू शकतं? त्यामुळेच आपल्या मुलाने प्रौढावस्थेपर्यंत नम्र राहावे, त्यावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी माता हे पूजन श्रावणाच्या शुक्रवारी करतात। या दिवशी जरा जिवंतिका पूजन करून दिवसभर उपवास केला जातो।